राधानगरी तालुक्यातील बारडवाडी गाव हे हमालांचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। 31 वर्षांपूर्वी या गावात भैरवनाथ देवालयाची माही होत होती। या माहीमध्ये शेकडो बकऱ्यांची कत्तल व्हायची। यासोबतच दारू आणि इतर पाहुणचार करण्यासाठी मोठा खर्च व्हायचा। यामुळे व्यसनाधीनता वाढून गावात मोठ्या प्रमाणात भांडण तंटे व्हायचे। हे सर्व थांबवण्यासाठी 31 वर्षापूर्वी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी माही बंद करून हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर पारायणाची सुरुवात केली। तळाशी इथले मारुतीराव जाधव गुरुजी ह.भ.प. बापू महाराज यांनी यासाठी पुढाकार घेतला। तेव्हापासून गावातील व्यसनाधीनता कमी होऊन गावकऱ्यांचा प्रवास संत संगतीतून समृद्धीकडे सुरू आहे। बारडवाडी ही राधानगरी तालुक्यातील अतिशय डोंगराळ भागातील एक गाव आहे। ह्या गावात आज गेली 35 वर्षे वाच विना हरिनाम हा पांडुरंगाचा सप्ताह या ठिकाणी सुरू होत आहे। या गावामध्ये याच्या अगोदर 35 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात माही होत होती। 300 ते 400 बकऱ्याचा बळी दिला जातो। बळीची प्रथा बंद करून हरिभक्त परायण कैलासवासी बापू महाराज तळाशीकर व मारुतीराव जाधव गुरुजी या दोघांच्या प्रेरणेमुळे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 35 वर्षे या ठिकाणी सुरू झाला आहे। बारडवाडी गावातील सर्व लहान थोर लोक एकत्र येऊन हा आनंदानं सप्ताहाचा कार्यक्रम पार पाडत आहेत। अशीच ही सेवा अखंडपणे दिली पुढे चालू ठेवा अशी पांडुरंगाच्या वर्णाचे चरणी आम्ही प्रार्थना करून हे ठिकाणी मी 2 शब्द पूर्ण करत आहे। आज या गावात 350हून अधिक माळकरी आणि वारकरी आहेत। इथं दारूबंदी आहे, त्यामुळे गावातील व्यसनाधीनता पूर्णपणे कमी झाली आहे। हमालांचं गाव अशी ओळख असणाऱ्या या गावातील युवक युवतींनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवल्यानं सर्वाधिक शासकीय नोकर असणारं गाव अशी ओळख आता निर्माण केली आहे। या गावातील भैरवनाथ मंदिर, स्वामी समर्थ मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात। भैरवनाथ मंदिरामध्ये मार्च आणि श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण असतं। काकड आरती आणि सायंकाळच्या आरतीला मंदिरामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात। गावात गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू असून दररोज भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत। आज द्वादशी निमित्त गावात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या पालखी सोहळ्यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला। बारडवाडी ग्रामस्थांचा हा आदर्श सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे।